जोपर्यंत आता संभाजीला मी स्वतः पकडून आणत नाही ना, तोपर्यंत मी डोक्यावरती किमांश घालणार नाही. एक नाही, दोन नाही, माता भगिनींनो, मावळ्यांनो, तब्बल 6.5 वर्ष औरंगजेबाला बोडक्या डोक्याने कुणी हिंडवलं असेल ना, तर त्या राजाचं नाव आहे छत्रपती संभाजी महाराज. फितुरी झाली रे म्हणून, नाही तर त्याला बोडक्या डोक्याने दफन करायला लागलं असतं. दादांनो, माझ्या छाव्याने तेवढं केलं असतं. राजांची इच्छा होती ओलय. राजांना मनोमन वाटायचं की जसं आमच्या आबासाहेबांनी लहानपणी म्हणायचे, आबासाहेब तुम्ही अफजल खान फाडला ना, आम्ही त्या औरंगजेबाला फाडणार. तुम्ही जी क्रांती केली ना, तुमच्या पावलावरती पाऊल ठेवून आम्ही ती क्रांती करणार. तुम्ही जसं त्या अफजलाचं मुंडकं कापून किल्ले राजगडाच्या बाले किल्ल्यावरच्या उजव्या कोनाड्यात पुरलं ना, आबासाहेब आम्ही सुद्धा त्या औरंगजेबाचं मस्तक कापून रायगडाच्या चित दरवाजाच्या पहिल्या पायरी खाली गाडणार. रायगडावरती चढणारा प्रत्येक मावळा त्या औरंगजेबाच्या पायावरती, डोक्यावरतीच पाय देऊन रायगड चढेल, हे माझ्या शंभूराजांना वाटायचं. आजही वाटायचं. रायगडावरती कडाडे, जंजीऱ्याला भरे कातरे, थरथर कापे गोवा. अरे जंजीऱ्याला भरे कातरे, थरथर कापे गोवा. रायगडावर आजही कडाडे. आलमगिरा, अरे तुला इथंच गाडू. आबासाहेबांनी फाडीला अफजल, आम्ही औरंगजेबाला फाडू, आम्ही औरंगजेबाला फाडू.